जय महाराष्ट्र मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमच्या माझ्या 30 डे ब्लॉगिंग चॅलेंजच्या 12व्या दिवसात. आज चालू आहे दादांकडे, कारण मम्मीनं घरून पाठवलं आहे दिवाळीचा चिवडा. तर आज दादाची पण भेटणं होईल आणि मम्मीच्या हाताचा चिवडा पण खायला भेटणार. आता आधी चाललो आहे क्लासला. क्लास वगैरे करून दादाकडे जाणार. दादा कोथरूडला राहतात. काहींची कशी गेली तुझी दिवाळी? बहुत अच्छी से बहुत अच्छी. असं काय करतो? आता वहीचे कपडे लागले नाही कधी? काय किती पेज सोडणार आहे अजून? आता बघतो ना किती दिवस व्हायचे मोजावे लागतील. कधी गरबेज आहे का तू? क्लासमध्ये पोरं तर येत नव्हते, मग डॉगेश भाई बोलले क्लासमध्ये जाऊन मीच बसणार, तर शिकत नाही मीच जाऊन शिकतो. मग काय, भावाचं चालत नव्हतं नेटवर्क, मग भाऊ डायरेक्ट गेमच खेळायला लागला क्लासमध्ये. हा जो मुलगा बघत आहे ना तुम्ही, ह्याचं नाव कृष्ण आहे. एवढी मस्ती करत होता, जसा मोबाईल काढला भाऊ गप्प बसला, एकदम शांत, फक्त बघतोय टुकूर. आधी जीप काढत होता, नाचत होता, बोट दाखवत होता, आणि जसा मोबाईल काढला गप्पच बसला डायरेक्ट. दादाकडे जायला निघालो होतो. बस तर बरोबर पकडली, पण बसवाले बोलले की गाडी तिकडे जात नाही. त्याने कुठेतरी वेगळे कर्वे पुतळ्याजवळच सोडलं मला. आता चाललो आहे लोकेशननुसार, पैदल काहीतरी असं वाटतंय नवीनच जागेवर आलो आहे. काय समजत नाही कुठं चाललो आहे, काय लोकेशन बघून चाललो आहे फक्त. 3-3:30 वाजेपासून खूप जोरात पाऊस सुरू होता. मग निघायला पण उशीर झाला. दादा बोलला मग मी तुला शिवाजीनगरला सोडून येते. तुम्ही कमेंटमध्ये सांगा ही लोकेशन कुठली आहे. मी तुम्हाला भेटतो उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. हां.